नमस्कार. मी शेखर करमरकर. अशी ही भाषामध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण भाषेचे बरेच शब्द बघतोय. त्याच्यामध्ये जनन या शब्दापासून आलेले आपण बरेचसे शब्द बघितले. तर त्याच भागामधले काही शब्द अजून या भागातही आपण बघूयात. तर आत्मज किंवा आत्मजा म्हणजे स्वतःचा मुलगा किंवा मुलगी अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. तर आत्म म्हणजे स्वतः, म्हणजे आत्मा हा शब्द त्याच्यावरनं आलेला आहे. आणि गंमत म्हणजे इंग्रजीतला ऑटो हा जो शब्द आहे, म्हणजे ऑटोमोबाईल म्हणजे जे वाहन स्वतःहून चालतं, तो शब्द पण आत्मावरनंच आलेला आहे. नंतर तसाच शब्द म्हणजे गिरिजा. गिरी म्हणजे पर्वत आणि गिरीची मुलगी म्हणजे गिरिजा, म्हणजे आपण पार्वती म्हणतो. आता पार्वती हा शब्द पण पर्वताची मुलगी म्हणून पार्वती असा आलेला आहे. आणि आपल्याला माहिती की गिरिजात्मज म्हणून लेण्याद्रीला, म्हणजे जुन्नरच्या जवळ जे आहे अष्टविनायकापैकी एक, तर तो गिरिजात्मज शब्द जो आहे तो गिरी म्हणजे पर्वत, गिरिजा म्हणजे पर्वताची मुलगी म्हणजे पार्वती, आणि तिचा मुलगा म्हणजे गिरिजाचा आत्मज म्हणजे गिरिजात्मज, म्हणजे दोन वेळा ज म्हणजे मुलीचा मुलगा असा म्हणून तो शब्द आहे. नंतर या जननावरनच आलेला शब्द म्हणजे जनता. तर जेव्हा सगळ्या पॉलिटिकल पार्टीज असतात तर त्यांना जनतेशी म्हणजे लोकांशी संबंधित आपलं नाव असावं असं फार वाटतं. त्याच्यामुळे जनता पक्ष, जनता दल, जनसंघ, भारतीय जनता पार्टी म्हणजे असे जनता शब्द बरेच आहेत त्या पॉलिटिकल पार्टीच्या नावामध्ये. जनसंघ हे भारतीय जनता पार्टीचा पूर्वीचा, म्हणजे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी होते तेव्हाच ते त्यांचं पणती हे तेव्हाचं चिन्ह होतं. नंतर एक शब्द म्हणजे अग्रज. अग्रज म्हणजे अग्र म्हणजे पुढे, आणि ज म्हणजे जन्मणे, म्हणजे जो आधी जन्मालाय, म्हणजे बेसिकली जो मोठा भाऊ आहे त्याला आपण अग्रज म्हणतो. छोटा भावा हा नंतर, म्हणजे छोट्या भावाच्या आधी तो आलेला असतो म्हणून तो अग्रज. तर महाराष्ट्रामध्ये दोन अग्रज हे फेमस आहेत. तर पहिले म्हणजे गोविंदाग्रज. म्हणजे गोविंदाग्रज हे त्यांनी घेतलेलं नाव आहे. त्यांचं मूळ नाव राम गणेश गडकरी, जे आचार्यात्रींचे गुरु होते, आणि त्यांनी बरीच नाटकं लिहिलीत, लेख लिहिलेत, असं म्हणजे बरेच त्यांचं साहित्य आहे त्या काळी लिहिलेलं. तर गोविंद म्हणजे गोविंद हा त्यांचा धाकटा भाऊ होता म्हणून त्यांनी गोविंदाग्रज असं नाव घेतलेलं. आणि दुसरे म्हणजे कुसुमाग्रज किंवा तात्यासाहेब शिरवाडकर, जे नाशिकला राहत होते. तर त्यांना कुसुम नावाची लहान बहीण होती म्हणून त्यांनी तिच्या नाव वापरून एक टोपण नाव वापरलं, कुसुमाग्रज, कविता करण्यासाठी म्हणून. मग ते पण एकदम फेमस होते तेव्हा, अजूनही आहेत. त्यांनी खूप छान कविता लिहिलेल्या आहेत. तर असं आपण ज किंवा जनन, जन्मणे वगैरे शब्द पाहिले आतापर्यंत. तर या भागामध्ये आपण लेफ्ट आणि राईट ह्याच्याशी, म्हणजे उजवा आणि डावा ह्याच्याशी संबंधित मराठीतले, फ्रेंच मधले, संस्कृत मधले, इंग्रजी मधले असे बरेचसे शब्द बघूयात. संस्कृत मध्ये दक्षिण म्हणजे उजवा आणि वाम म्हणजे डावा, हे संस्कृत मधले शब्द आहेत उजव्या आणि डाव्यासाठी. तर दक्षिण ह्या दिशेसाठी वापरला जातो, म्हणजे साऊथ म्हणून. आणि त्या दक्षिण दिशेवरनं आलेला दख्खन, म्हणजे जेव्हा हे आदिलशाही, निजामशाही वगैरे जे शाह्या होत्या आणि त्याच्यामुळे फारसी भाषेचा खूप मोठा प्रभाव मराठीवर पडलेला आहे, तर तेव्हा त्या दक्षिणचं झालं दख्खन. हे दख्खन हे जे नाव आहे म्हणजे दख्खन पठार म्हणतो आपण, म्हणजे साधारण नर्मदेच्या खालचा भाग भारताचा. तर हे दख्खन पठार म्हणून त्यांनी नाव दिलेलं अरबी लोकांनी. आणि मग जेव्हा इंग्रज आले तेव्हा ते दख्खन किंवा दक्षिण हे शब्द त्यांच्यासाठी फारच अवघड होते म्हणून त्याचं त्यांनी केलं डेक्कन. पण आपण जे आता बघतोय म्हणजे उजवा आणि डावामध्ये, तर त्याचा डेक्कनशी म्हणजे दक्षिण ह्या दिशेशी संबंध नाहीये. तर दक्षिण म्हणजे उजवा आणि वाम म्हणजे डावा. तर वामा हा शब्द त्या वामवरून आलेला आहे.
कारण असं आहे ना की पूर्वापार सगळीकडे जगातच स्त्रीला हे समहाऊ दुय्यम स्थान दिलेलं आहे सगळ्याच समाजांमध्ये. आणि त्याच्यामुळे स्त्री ही नेहमी डाव्या बाजूला असते, बसते. म्हणजे लग्नामध्ये म्हणा, पूजेला बसताना म्हणा, समारंभात म्हणा, कधी तर डाव्या बाजूला असणारी ती स्त्री, म्हणजे वामा म्हणजे स्त्री, स्त्रीचं एक नाव आहे ते, म्हणजे स्त्रीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. तर वामा म्हणून कपड्यांची म्हणजे साड्यांची दुकान आहेत, म्हणजे बेसिकली बायकांच्या साड्या, बायकांसाठी लागणारं जे काही मटेरियल आहे ते सगळं तिथे मिळतं. तो आलेला शब्द वामा. आणि कसं आहे की राईट आणि लेफ्ट हे जे दोन शब्द आहेत त्याच्यात राईट हा दोन अर्थाने वापरला जातो, म्हणजे राईट आणि रॉंग या अर्थाने आणि राईट आणि लेफ्ट या अर्थाने. आणि गंमत म्हणजे ही जी कनोटेशन आहे, म्हणजे स्त्रीला दुय्यम स्थान आहे त्याच्यामुळे ती डावीकडे बसेल, हे जगात सगळीकडेच पूर्वापार चाललंय. म्हणजे आणि हे सगळं भाषेत रिफ्लेक्ट झालेलं आहे. म्हणजे ते कसं झालंय ते आपल्याला बऱ्याच भाषांमधून आपण आता पाहणार आहोत. म्हणजे हे चांगलं नाहीये, पण हे असं आहे, ही फॅक्ट आहे. म्हणजे आपण इव्हन बघितलं की वामांगी रुक्माई, वामांगी म्हणजे वाम अंगाला, म्हणजे डाव्या बाजूला रुक्माई उभारते विठ्ठलाच्या. म्हणजे आपण देवाला सुद्धा त्या ह्याच्यातनं सोडलेलं नाही. म्हणजे देव असलेली म्हणजे देवी म्हणजे स्त्री ही डाव्या बाजूला असते. म्हणजे काय गंमत आहे बघा. तसंच सीतेची म्हणजे रामाची वर्णन आहेत की सीता ही रामाच्या डाव्या बाजूला असते. तर रामाचं असं वर्णन आहे की दक्षिणे लक्ष्मण यस्य, म्हणजे रामाच्या उजव्या हाताला लक्ष्मण आहे. वामे तू जनकात्मजा, म्हणजे डाव्या हाताला जनका आत्मजा म्हणजे जनकाची मुलगी म्हणजे सीता आहे. पुरतो मारुतीर्यस्य, म्हणजे पुढे हनुमान मारुती आहे. तम वंदे रघुनंदनम, अशा या रामाला माझा नमस्कार असो. म्हणजे हे रामाचं वर्णन आहे. त्यात सुद्धा आपण पूर्वापाराच्यात सुद्धा स्त्रीला डाव्या बाजूच स्थान दिलं गेलेलं आहे. मग उजवा म्हणजे चांगलं आणि डावा म्हणजे वाईट, हे खूप सगळीकडे म्हणजे जगात चीनमध्ये असू दे, रशियामध्ये असू दे, युरोपमध्ये असू दे, भारतामध्ये असू दे, हे सगळीकडे म्हणजे वाम मार्ग म्हणतो. म्हणजे एखादा माणूस चोरी करत असेल, दारू पित असेल, खोटं बोलत असेल, म्हणजे तू चुकीचं काही वागत असेल तर त्याला आपण वाम मार्ग म्हणतो. वाम म्हणजे डावा, म्हणजे डाव्या बाजूचं सगळं चुकीचं आहे, वाईट आहे, म्हणजे सिनिस्टर, सिनिस्टर हा शब्द आहे त्याला, गॉश म्हणून शब्द आहे. तर असं आहे. म्हणजे हे भाषा आहे. आता म्हणजे ह्याला आपण काही आता तर काही करणार नाही तसं. म्हणजे आपण बघतो की आपण उजवा हात हा जेवणासाठी वापरतो आणि डावा हात हा शौचासाठी वापरतो. म्हणजे त्याला खाता हात आणि धुता हात म्हणतात. म्हणजे आपण म्हणजे जो आता कसं आहे की उजव्या हाताने आपण सगळी चांगली कामं करतो. म्हणजे आपण कोणाला पैसे द्यायचे तर म्हणतो की उजव्या हाताने द्या, किंवा पूजेला बसलं असेल तर उजव्या हाताने व्हा. म्हणजे हे आहे. त्याच्यामुळे उजवा हे चांगलं आणि डावे हे वाईट असं आपण मानत आलेलं आहे सगळीकडेच. तर आता डाव उजवं म्हणजे एखाद्याला झुकतं माप देणे म्हणजे उजवा, आणि एखाद्याला कमी माप देणे. म्हणजे आता उदाहरणार्थ असं आहे की आईला 2-3 मुलं आहेत आणि त्यातला जो वीक आहे, म्हणजे ज्याला कमी पैसे मिळतात किंवा जो कमी हुशार आहे किंवा जो अभ्यासात मागे आहे, त्याला आईचं झुकतं माप असतं, म्हणजे त्याला डाव उजवं म्हणतात. आणि एखादा माणूस असेल की मी पक्षपाती, म्हणजे मी कुठलाही पक्ष बघणार नाही, मी जे ऍक्च्युली सत्य आहे, ऑनेस्ट आहे ते बघणार, तर मी डाव उजवं करत नाही असं तो म्हणतो. म्हणजे आपण जे म्हणतो न्याय देवता, की न्याय देवतेकडे सगळं समान असतं आणि ती आंधळी म्हणजे ती बघत नाही. ती फक्त काय करते की एव्हिडन्स बघते, कोण कसा आहे आणि त्याच्यानुसार ती निर्णय देते असं आपण समजतो. म्हणजे डाव उजवं करणं म्हणजे एखाद्याला झुकतं माप देणं किंवा एखाद्याला फेवर करणं, म्हणजे फेवरिटिझम. म्हणजे डाव आणि उजवा असं ते शब्द वापरले जातात. संस्कृतमध्ये ह्याच्यासाठी 2 शब्द आहेत, सव्य आणि अपसव्य. तर सव्य म्हणजे आपण जे उजव्या हाताने कामं करतो ती, म्हणजे आता समजा आपण नैवेद्य दाखवताना उजव्या हाताने म्हणजे क्लॉकवाईज हात फिरवतो, तो झाला सव्य. पण जर अंत्यसंस्काराच्या वेळी जे आपण क्रियाकर्म करतो त्याच्या वेळेस ते उलटं फिरवलं जातं, त्याला म्हणायचं अपसव्य. म्हणजे समजा आपण ती सेम ऍक्शन डाव्या हाताने केली तर ती उलटी होईल, म्हणजे अँटी क्लॉकवाईज होईल. तर हे सव्य आणि अपसव्य हे 2 शब्द संस्कृतमध्ये याच अर्थाने वापरले जातात. म्हणजे
क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा अर्थाने पण वापरले जातात, किंवा मग उजव्या हाताने जे आपण करतो किंवा उजव्या हाताने जे करणं सोपं जातं त्याच्यासाठी ते वापरले जातात. आता गंमत बघा की उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांसाठीच अख्खं जग बनवल्यासारखं आहे. म्हणजे साधारण आपण असा विचार केला की तुम्ही डाव्या हाताने कुलूप घालणं म्हणजे कुलूप लावणे आणि कुलूप उघडणे ही क्रिया करून बघा की किती अवघड जाते ती. म्हणजे कुलपासारखी साधी गोष्ट सुद्धा ही डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांसाठी बनवली नाही आहे. चीनमध्ये तर असं होतं की जी मुलं डाव्या हाताने लिहायची त्यांना मारून मुटकून ते उजव्या हाताने लिहायला लावायचे. कारण चिनी भाषेत इतके आधीच कॉम्प्लिकेटेड लिपी आहे त्यांची, आणि ती जर डाव्या हाताने लिहायची म्हटली तर ते अजूनच कॉम्प्लिकेटेड होते. त्यामुळे ते असं होऊ नये आणि मुलांना ती सवय लागावी म्हणून ते मारून मुटकून, म्हणजे आता कसं आहे की साधारण 10% मुलं ही जी असतात ही डाव्या हाताने लिहितात वाचतात, ही डाव्या हाताने ती प्रेफरेबल असतात. पण त्यांना आपण तसं काही करूच देत नाही. मिलिटरीमध्ये म्हणा, कारण सगळ्यांनी उजव्या हाताला बंदुका धरल्या आणि काही फक्त म्हणजे 1-2 जणांनी डाव्या हाताला धरली तर ते कॉम्प्लिकेट होतं, म्हणून त्याला ते उजव्या हाताने धरायला सांगतात. म्हणजे हे उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांसाठी हे जग बायस्ड आहे. नंतर ह्याच्याच वरनं आलेला शब्द आपण वापरतो म्हणजे सव्यापसव्य, म्हणजे बेसिकली कर्मकांड ज्याला म्हणतात की अमुक एक गोष्ट अशीच करा मग तशीच करा. म्हणजे आता साधारण गव्हर्नमेंटची जी फंक्शनॅलिटी असते, म्हणजे अगदी हा फॉर्म भरा आणि मग समजा आधार कार्ड काढायचं आपल्याला, मग तो म्हणतो नाही नाही हे नाही तुम्ही दुसरा पुरावा आणा किंवा तुमचं हे ह्याच्यात बसतच नाही वगैरे वगैरे. म्हणजे त्याला सव्यापसव्य म्हणजे की इतकं असं चिकित्सक करायचं की तुम्ही हे करताय का ते करताय का, तर त्याला रेड टेपिझम म्हणतात. म्हणजे की काहीतरी छोटी छोटी कारणं काढून खुसपट काढून छळायचं, ते सव्यापसव्य असं म्हणून तो शब्द आहे. नंतर सध्या सभ्यसाची म्हणून एक कंपनी आहे, तिची ते हे करतात मंगळसूत्र म्हणा ज्वेलरी म्हणा म्हणजे दागिने कपडे. तर तो हा जो सभ्यसाची म्हणजे तो बंगाली माणूस आहे सभ्यसाची मुखर्जी म्हणून. तर हे जे सव्यसाची नाव आहे ते म्हणजे सव्य अपसव्य मधलं सव्य आणि सव्यसाची म्हणजे अम्बिडेक्स्टस, म्हणजे जो माणूस उजव्या हाताने आणि डाव्या हाताने सारख्याच स्किलफुल यांनी काम करू शकतो त्याला आपण सव्यसाची असा शब्द आहे. तर दुसरा शब्द आहे प्रदक्षिणा. आता प्रदक्षिणा हा दक्षिणावरनं किंवा त्या सव्य अपसव्यवरनं आलाय का नाही हे मी नाही सांगू शकत, पण प्रदक्षिणेमध्ये एका म्हणजे क्लॉकवाईज फिरते आणि आपण मोस्टली क्लॉकवाईजच वापरतो बऱ्याचशा ऍक्शन्स तिच्या. आणि जर आपण पूर्ण प्रदक्षिणा मारली म्हणजे तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारतो किंवा पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा मारते किंवा आपण देवळाभोवती प्रदक्षिणा मारतो ती, मग त्या सव्य अपसव्याशी संबंधितच दुसरा शब्द म्हणजे आवर्त आणि प्रत्यावर्त. आवर्त म्हणजे क्लॉकवाईज, प्रत्यावर्त म्हणजे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे समुद्रामधले जे करंट असतात किंवा हवेचे जे करंट असतात ते क्लॉकवाईज असतात उत्तर गोलार्धामध्ये आणि अँटी क्लॉकवाईज असतात दक्षिण गोलार्धामध्ये. आणि त्याच्यावरनच म्हणजे आवर्त आणि प्रत्यावर्त ह्यातल्या आवर्तवरनं आलेला हा शब्द आवर्तन. आवर्तन म्हणजे एक गोष्ट पूर्ण करायची, म्हणजे एक सर्कल पूर्ण करायचं. किंवा एक समजा आपण काहीतरी पुस्तक वाचायचं म्हटलं तर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पूर्ण वाचलं तर त्याला म्हणायचं आवर्तन झालं. एक आवर्तन म्हणजे समजा आपण ते 10 वेळा वाचलं तर 10 आवर्तन झाली. तर अशी आपण बरीचशी मराठी आणि संस्कृत मधली राईट आणि लेफ्टशी संबंधित शब्द पाहिले. आता आपण काही फ्रेंच आणि इंग्रजी शब्द बघूयात. तर इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे डेक्स्टर किंवा डेक्स्टेरिटी किंवा डेफ्टनेस म्हणजे स्किलफुल. म्हणजे राईट हा शब्द म्हणजे राईट म्हणजे इट इज राईट म्हणजे इट इज करेक्ट या अर्थाने, आणि इट इज राईट म्हणजे राईट अँड लेफ्ट मधला राईट हा दोन्ही ऍक्च्युली एकाच ह्यानी वापरला जातो. कारण आपण असं म्हणतो की राईट हे चांगलं आहे, राईट हे बरोबर आहे, लेफ्ट हे चुकीचं आहे, लेफ्ट हे सिनिस्टर म्हणजे असं एव्हिल आहे, चुकीचं आहे, वाईट आहे. हे जे कनोटेशन आहे भाषेमधलं हे सगळीकडे तेच दिसतं आपल्याला. तर ड्रॉईट हा जो शब्द आहे तो आहे फ्रेंच, त्याच्यावरनं आलेला शब्द आहे अड्रॉईट. अड्रॉईट म्हणजे स्किलफुल किंवा डेफ्ट, जो इंग्रजी मधला शब्द आहे अड्रॉईट. तर आपण लेफ्ट किंवा सिनिस्टर किंवा एव्हिल त्याला गॉश, गॉश हा फ्रेंच शब्द आहे आणि तोच शब्द गॉश हा इंग्रजीमध्ये त्याच अर्थाने वापरला जातो म्हणजे चुकीचा, वाईट किंवा भीतीदायक या अर्थाने. तर ख्रिश्चन धर्मियांमध्ये अशी कन्सेप्ट आहे म्हणजे जसं हिंदू धर्मियांमध्ये चित्रगुप्त असतो आणि तो जातो गेल्यानंतर तो
तुमचं डेबिट अँड क्रेडिट बघतो, म्हणजे तुम्ही किती पाप केलंय, किती पुण्य केलंय, आणि त्याप्रमाणे तो तुम्हाला स्वर्गात किंवा नरकात टाकतो. तसं ख्रिश्चन धर्मांमध्ये जजमेंट डे म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर तुम्ही मेल्यानंतर असं एका सस्पेंडेड ह्याच्यात राहता, नंतर त्या जजमेंट डेच्या दिवशी तुम्हाला ते ठरवतात की तुम्हाला इकडे ढकलायचं का, म्हणजे नरकात ढकलायचं का स्वर्गात ढकलायचं. तर अशी कन्सेप्ट आहे की उजव्या हाताला जे लोक आहेत त्या देवाच्या ते स्वर्गात जातील, आणि डाव्या हाताला जे आहेत ते नरकात जातील, कारण ते वाईट आहेत, ते एव्हिल आहेत, ते चुकीचे आहेत. त्याच्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे, म्हणजे डावा म्हणजे वाईट आणि उजवा म्हणजे चांगला, ही त्या जजमेंट डे मध्ये पण ती सेम कन्सेप्ट आहे. तुम्ही ह्याचं प्रिस्क्रिप्शन बघितलंय का? डोळ्याच्या डॉक्टरांकडे आपण गेलो आणि चष्म्याचा नंबर ते लिहून देतात. आता इथे मी एक सॅम्पल टाकलेलं आहे. तर ओडी आणि ओएस, म्हणजे ओडी म्हणजे उजवा डोळा, ओएस म्हणजे डावा डोळा. तर त्याचा मोठा फुल फॉर्म असा आहे की ऑक्युलस म्हणजे डोळा, आणि डेक्स्टर किंवा जे आपण आता बघतोय राईट, डेक्स्टेरिटी, डेक्स्टर. तर ऑक्युलस डेक्स्ट्रस म्हणजे उजवा डोळा, आणि ऑक्युलस सिनिस्टर म्हणजे तो सिनिस्टर शब्द आपण बघितला तर तो ओएस म्हणजे डावा डोळा. तर हा सिनिस्टर शब्द हा एव्हिल म्हणून पण वापरला जातो, आणि लेफ्ट या अगदी सिंपल म्हणजे त्याला काही कनोटेशन बाकी नाही अशा अर्थाने पण तो वापरला जातो. तर ह्या डेक्स्टर किंवा डेक्स्टरवरनं बरेचसे शब्द, बरेचसे कन्सेप्ट, बरेचसे प्रोडक्ट्स आहेत, इंग्रजीमध्ये आहेत, फ्रेंचमध्ये आहेत. तर हे एक शब्द आहे डेक्स्ट्रोकार्डिया, म्हणजे आता लहान बाळामध्ये हृदय म्हणजे आपलं नॉर्मल हृदय जे असतं ते थोडं डाव्या बाजूला असतं. जर ते उजव्या बाजूला झुकलेलं असेल तर त्याला म्हणतात डेक्स्ट्रोकार्डिया. डेक्स्ट्रो म्हणजे उजवा आणि कार्डिया म्हणजे हृदय. तर उजव्या बाजूला हृदय असेल तर ते झालं डेक्स्ट्रोकार्डिया. तर त्या डेक्स्टरवरनं चाललेला शब्द म्हणजे डेक्स्ट्रोज. तर आपल्याला ग्लुकोज माहिती आहे, ग्लुकोज म्हणजे साखर आपली. तर ग्लुकोजमध्ये दोन, म्हणजे हे जे आपण आता फिगर बघतोय की त्याच्यामध्ये मिरर इमेजेस असलेल्यासारखे दोन मॉलिक्युल्स असतात. तर त्यात एकाला म्हणायचं डेक्स्टर, कारण ते जेव्हा आपण रेज वापरतो ते अनालाइज करण्यासाठी ते रेज उजवीकडे वळतात म्हणून ते झाले डेक्स्टर किंवा डेक्स्ट्रोज. आणि दुसरं असतं म्हणजे डावीकडे वळलं तर त्याला म्हणतो आपण लिव्होग्लुकोज. तर डेक्स्ट्रोजमध्ये फक्त राईट साईडचेच मॉलिक्युल्स असतात, ते झाले डेक्स्ट्रोज. आणि जे आपण साखर वापरतो त्यामध्ये दोन्ही असतात. त्याच्यातला पुढचा शब्द म्हणजे अपराईट, या राईट वरनं आलेला. अपराईट म्हणजे एकदम ताठ उभा राहणारा या अर्थाने पण, किंवा ऑनेस्ट म्हणजे जो लाच खात नाही किंवा जो कोणासमोर झुकत नाही त्या अर्थाने. म्हणजे एक माणूस अपराईट आहे म्हणजे तो ऑनेस्ट आहे किंवा तो कुणाला घाबरत नाही आणि आपलं काम व्यवस्थित करतो, तो अपराईट झाला. तसेच दोन शब्द आहेत आउटराईट आणि फोर्थराईट. आउटराईट म्हणजे समजा आपण म्हटलं की एखादा डिसिजन द्यायचा की लगेच ताबडतोब द्यायचा की तो चुकीचा आहे, म्हणजे एकदम लगेच सांगायचं ॲट वन्स, म्हणजे ताबडतोब, त्याला म्हणायचं आउटराईट. आणि फोर्थराईट म्हणजे की गोईंग स्ट्रेट टू द पॉइंट. फोर्थराईट म्हणजे तो काही आडेवेडे घेत नाही किंवा इकडे तिकडे करत नाही, तो डायरेक्ट सांगतो की असं असं आहे, तो झाला फोर्थराईट. तर ह्या राईटशी संबंधित शब्द म्हणजे ड्राईट. ड्राईट हा फ्रेंच शब्द आहे, ॲड्राईट हा इंग्रजीतला शब्द आहे, आणि डेफ्ट हा इंग्रजीतला शब्द आहे. की हे सगळ्याचा अर्थ तोच आहे की स्किलफुल, म्हणजे एखादा माणूस कुशल आहे, म्हणजे जो आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा ज्याला नॉलेज आहे, जो एकदम चांगल्या प्रकारे काम करतो, तो अड्राईट किंवा डेफ्ट या अर्थाने वापरला जातो. फ्रेंचमध्ये ती एक म्हण आहे की ड्राईट ओ बट, म्हणजे स्ट्रेट टू द पॉइंट, आणि त्या नावाने एक सिनेमा पण आहे. म्हणजे ड्राईट किंवा अड्राईट किंवा डेफ्ट हे एकाच अर्थाने वापरले जातात. तर ह्याच्याशी संबंधित शब्द आहेत ते रेक्ट. रेक्ट म्हणजे करेक्ट मधला जो रेक्ट आहे म्हणजे सरळ, म्हणजे राईट या अर्थाने. राईट किंवा या राईट किंवा इरेक्ट, रेक्ट या अर्थाने वापरले जाणारे. तर इरेक्ट म्हणजे इरेक्ट पोल, म्हणजे आपण जेव्हा असं खांब उभा करतो त्याला इरेक्ट म्हणतात, किंवा आपण ताठ बसलो तर त्याला इरेक्ट पोझिशन. त्याच्याशी संबंधित असलेले राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा असेल, कारण 90 डिग्री म्हणजे असं वरनं आपण दोरी सोडली तर ती एकदम उभी खाली टेकते, तर इट मेक्स राईट अँगल किंवा 90 डिग्री अँगल विथ हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे जे हॉरिझॉन्टल आहे म्हणजे आडवं प्रतल आहे त्याच्याशी एकदम उभं जे आहे ते 90 डिग्री होतं, म्हणून 90 डिग्रीला राईट अँगल म्हणतात. आणि असे जर आपण 4 राईट अँगल एकत्र केले तर तो जो चौकोन म्हणजे आयत बनतो त्याला आपण रेक्टँगल म्हणतो. त्याच्याशी संबंधित शब्द म्हणजे करेक्ट, म्हणजे तो रेक्ट झालेला. करेक्ट म्हणजे योग्य, चांगला.
आणि त्याच्याशी संबंधित म्हणजे करेक्शन, म्हणजे एखाद्याला चांगलं करणे. म्हणजे आता अमेरिकेमध्ये जे जेल आहेत त्यांना करेक्शन सेंटर्स म्हणतात, म्हणजे जिथं गुन्हेगार जातात आणि ते चांगले होऊन बाहेर येतात असं सरकार समजतं, जे ऍक्च्युली होत नाही, पण त्याला करेक्शन सेंटर असं म्हटलं तरी जातं. त्याच्याशी संबंधित म्हणजे रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन म्हणजे सरळ करणे किंवा योग्य प्रकारे वळवणे किंवा जे चुकीचं आहे ते योग्य किंवा चांगलं करणे. आता हा शब्द इलेक्ट्रिसिटीमध्ये वापरला जातो, की जर तुम्ही अल्टरनेट करंटचा डायरेक्ट करंट केला, म्हणजे आपण जी पहिली फिगर बघितली की जी वेव आहे ती अर्ध्या वेळी पॉझिटिव्ह आणि अर्ध्या वेळी निगेटिव्ह आहे, ती जर आपण पूर्ण वेळ पॉझिटिव्ह केली म्हणजे अल्टरनेट करंटचा डायरेक्ट करंट केला तर त्याला म्हणजे रेक्टिफिकेशन, म्हणजे ती आपण सरळ करून घेतली. तसाच दुसरा शब्द आहे रेक्टिफाईड स्पिरिट. स्पिरिट म्हणजे अल्कोहोल किंवा एथिल अल्कोहोल, म्हणजे दारू आपली. तर ते स्पिरिट जर आपण डिस्टिल करून 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 शुद्ध करून त्याचं त्या अल्कोहोलचं प्रमाण वाढवत नाही आणि ते प्युरिटी वाढवत नाही तर त्याला रेक्टिफाईड स्पिरिट म्हणतात. म्हणजे ते आपण चांगलं केलं, करेक्ट केलं तर रेक्टिफाईड स्पिरिट. हेच रेक्टिफिकेशन हा शब्द लॉ मध्ये पण वापरला जातो. म्हणजे आपण एखाद्याशी कॉन्ट्रॅक्ट केला असेल आणि ते काही कारणाने चुकीचं असेल किंवा आपल्याला ते बरोबर करून घ्यायचं असेल तर त्याला रेक्टिफिकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असा तो लॉ आहे. आता ह्याच्याशी संबंधित शब्द म्हणजे रेक्टर. रेक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण हॉस्टेलवर कधी राहिला असेल तर तो वसतिगृह प्रमुख म्हणजे हॉस्टेलचा जो मेन माणूस असतो, म्हणजे जो सगळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कारभार सांभाळतो आणि पोरांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो किंवा पोरांवरती सारखा ओरडत असतो, तो आहे रेक्टर. तर हा रेक्टर शब्द कुठून आला याची फार गंमतशीर कहाणी आहे. तर ह्या रेक्टर शब्दाचं मूळ आहे ते युरोपमधल्या चर्चमध्ये. म्हणजे कसं आहे की पूर्वी शाळा, म्हणजे आता आपण जे शाळा कॉलेज वगैरे जे बघतो ते पूर्वी असं काही नव्हतंच. तर साधारण जेव्हा कॉलनायझेशन यांच्या वसाहती सुरू झाल्या युरोपियन लोकांच्या त्या आसपास, म्हणजे साधारण 1750च्या आसपास शाळा कॉलेजेस सुरू झाले. तर काय झालं की शाळा कॉलेजेस हे चालवले गेले हे चर्चकडनं मोस्टली. आणि त्या शाळा कॉलेज ही संस्था यायच्या आधी चर्च ही संस्था होती, म्हणजे ती चर्च ही कन्सेप्ट ही बरीच जुनी आहे. तर त्या चर्चमध्ये एक माणूस होता, त्याला म्हणायचे रेक्टर. म्हणजे बऱ्याच वेळा तो जो बिशप असायचा, बिशप म्हणजे पूर्वी कसं होतं की चर्चकडे धर्मसत्ता आणि राजसत्ता म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि रिलिजियस हे दोन्ही सत्ता एकत्र होत्या. त्याच्यामुळे तो बिशप जो असायचा तो गावाचा प्रमुख असायचा आणि तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रमुख पण असायचा. तर हा रेक्ट म्हणजे सरळ करणे. तर लोक नीट वागतायत का नाही, लोक त्यांच्या त्या ख्रिश्चनच्या शिकवणीत जे काही लिहिलंय त्याच्यानुसार बरोबर वागतायत का नाही हे बघायचं त्याचं काम होतं, म्हणून तो झाला रेक्टर. आणि नंतर जेव्हा चर्चेसनी शाळा कॉलेजेस चालवायला सुरुवात केली तेव्हा तिथे जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माणूस नेमला त्याला त्यांनी रेक्टरच म्हणायला सुरुवात केली. आणि नंतर मग तीच कन्सेप्ट इंग्रजांनी जेव्हा भारतामध्ये शाळा कॉलेजेस सुरू केली तेव्हा तो रेक्टर हा हॉस्टेलवरती प्रमुख ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चीफ म्हणून आला. आणि नंतर तो आता तसाच राहिला, म्हणजे आपण अजूनही हॉस्टेलचा जो मेन आहे त्याला रेक्टर म्हणतो. तर ह्या रेक्टवरनं आपल्या शरीरात बरेच ऑर्गनना नावं दिली गेली आहेत. आता बऱ्या मेडिकल मधले जे शब्द आहेत ते बरेचसे ग्रीको रोमन म्हणजे ग्रीक किंवा रोमन भाषेतले आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा संस्कृत भाषेचा खूप मोठा प्रभाव आहे. तर हे रेक्ट म्हणजे सरळ जे आहे, तर आपलं मोठा आतडं जे असतं त्यातला शेवटचा जो भाग असतो तो सरळ असतो, त्याला रेक्टम म्हणतात. आणि त्याच्या अलीकडचा जो भाग असतो तो असा एस शेप, म्हणजे एस म्हणजे ग्रीक मधलं सिग्मा लेटर म्हणून त्याला सिग्मॉइड कोलॉन म्हणतात. तर हे उभय म्हणून ते रेक्ट झालं. मग तसाच आपल्या मांडीमध्ये मसल असतो त्याला म्हणजे रेक्टस. रेक्टस म्हणजे उभा आणि फिमोरिस म्हणजे मांडी किंवा मांडीचं जे हाड असतं त्याला फिमोर म्हणतात. तर तो रेक्टस फिमोरिस म्हणजे मांडीमधला समोरचा उभा असलेला मसल. तसाच एक मसल मागच्या बाजूला आहे म्हणजे जो आता आपण बघतो त्याला म्हणजे इरेक्टर स्पायनी. इरेक्टर म्हणजे इरेक्ट म्हणजे आपण म्हटलं की ताठ बसतो, तर ताठ बसण्यासाठी म्हणून जो आपल्याला मदत करतो आणि पाठीमागच्या बाजूला असतो तो इरेक्टर स्पायनी. स्पाईन म्हणजे मणके. आणि तसाच अजून एक शब्द आहे रेक्टस ॲब्डॉमिनिस, म्हणजे पोटाच्या पुढच्या बाजूला उभे असलेले मसल असतात. म्हणजे सलमान खान किंवा असे हे जे लोक 6 ॲब्स दाखवतात तर ते ॲक्च्युली तो मसल आहे त्याच्या मागचा रेक्टस ॲब्डॉमिनिस जो उभा असतो म्हणून त्याला म्हणायचं रेक्टस.
तर असे आपण लेफ्ट आणि राईट संबंधित बरेचसे शब्द पाहिले. तर आता शेवटी फक्त छोटीशी गंमत सांगतो की आपण अकाउंटिंगमध्ये बघतो की डेबिट आणि क्रेडिटसाठी राईट आणि लेफ्ट असे कॉलम असतात. आता मला अकाउंटिंग फारसं येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला डेबिट उजवीकडे असतं काय डेबिट डावीकडे असतं हे काही सांगणार नाही आहे. फक्त हे असतं एवढंच सांगतोय. त्याची पुढची गंमत सांगतो. तर जेव्हा 2008 साली अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात डिप्रेशन म्हणजे मंदी आली आणि तेव्हा खूप लोक बेघर झाले, खूप लोकांना खायची ददात झाली, सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. तेव्हा एकाने असं हे केलं तर म्हणजे त्या माणसानी अनालिसिस केलं तर तेव्हाच्या सिच्युएशनचं, फायनान्शियल सिच्युएशनचं, की नथिंग इज राईट ऑन लेफ्ट साईड अँड नथिंग इज लेफ्ट ऑन राईट साईड. म्हणजे सगळे इतके कफल्लक झालेत की त्यांच्याकडे काही पैसे राहिलेच नाही आहेत. तर मला वाटतं की आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असावा. तर पुढच्या वेळेस आपण जे बघणार आहोत, आता हे जे मी दाखवले तर आहे ओळंबा किंवा जे आपले गवंडी लोक, मिस्त्री लोक भिंत सरळ आहे का नाही ते बघण्यासाठी वापरतात. त्याला म्हणतात ओळंबा हा शब्द लक्षात ठेवा. आणि त्याला इंग्रजीतला शब्द आहे प्लंब म्हणजे सरळ उभा, त्याच्यावरून आलेला आहे प्लंबम किंवा लेड, म्हणजे ज्याचं PB हे सायंटिफिक नोटेशन आहे. तर हा प्लंबम हा संस्कृतमधनं कसा आलेला आहे, त्याच्याशी बाकीचे शब्द संबंधित कसे आहेत, आणि ते इतके असे भरपूर आपण शब्द पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला हे आवडत असेल तर, आणि काही असं वाटत असेल की काहीतरी चुकतंय, काहीतरी सांगायला पाहिजे किंवा काहीतरी सुधारायला पाहिजे तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद.